हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 12 भक्तियोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 12 श्लोक क्रमांक 5. क्लेशो अधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्धिर्वाप्यते. ज्या योग्यांचे चित्त अव्यक्तात आसक्त झालेले आहे त्यांना खूप क्लेश होतात, कारण देहधारींना अव्यक्तात प्रगती फार दुःखद कष्ट सोसून प्राप्त करावी लागते. हा श्लोक समजावून घेण्याआधी याचा जो दुरुपयोग केला जातो त्याबद्दल प्रथम माहिती करून घेऊया. भगवंत श्री निर्गुण उपासना क्लेशकारक आहे असे सांगत आहेत. यामागे निर्गुण उपासना खूप कष्टप्रद आहे हे सत्य साधकांना समजावे असा हेतू आहे. ज्या साधकांच्या बुद्धीला सगुण उपासना पटत नाही असे साधक आत्मब्रह्म तत्वाला सर्वप्रथम ज्ञानाने जाणून घेऊ इच्छितात. आत्मब्रह्म तत्वाचे ज्ञानाने आकलन झाले की ते त्याच्या मूळ स्वरूपात निर्गुणात उपासना करू लागतात. ही वस्तुस्थिती समजून घ्यायची आहे. येथे भगवंत श्री निर्गुण उपासना करू नये असा सल्ला देत नाहीत, हे महत्त्वाचे लक्षात घ्यावे. काही जण या श्लोकाचा उपयोग निर्गुण साधनेच्या विरुद्ध साधकांना भक्तिमार्गी त्यायोगे त्यांच्या भजनी लावण्यासाठी वापरतात. परंतु भगवंत श्री निर्गुण उपासना करणारा साधकही भगवंत श्रींना प्राप्त होतो असे सांगत आहेत. हे सतत लक्षात ठेवावे. फक्त भगवंत श्रींना या श्लोकात एवढेच सांगायचे आहे की हा निर्गुण उपासनेचा मार्ग खूप कष्टदायक आहे. हे लक्षात घेऊन निर्गुण उपासनेच्या मार्गावर पाऊल ठेवावे. निर्गुण उपासना करणारा साधक हा एकला चलो रे साधना करत असतो. तो सगुण उपासना करणाऱ्यांप्रमाणे इतरांना त्याच्या साधनेत सहभागी करून घेऊ शकत नाही. भजन, पूजन, कीर्तन, यात्रा करणारे आपल्याबरोबर जनसमुदायाला सहभागी करून घेतात. त्यामुळे त्यांना एकलकोंडेपणाची भावना येत नाही. निर्गुण उपासना करणारा हा एकांतात एकटाच ध्यानाला साधनेला बसलेला असतो. आपण घरात एकटे असलो तर लगेच पुस्तक वाचतो, आकाशवाणी ऐकतो, दूरदर्शन पाहतो, दूरध्वनी करून कोणाजवळ तरी बोलतो. अगदीच कोणी नसेल तर स्वतःच गाणे म्हणू लागतो, शीळ वाजवू लागतो, परंतु एकटेपणा घालवायला पाहतो. निर्गुण उपासक भक्ताला ही सोय नाही. त्यामुळे हा एकलकोंडेपणा साधनेत त्रासदायक होतो. मुलांच्या खोलीत देवाचे चित्र लावावे, देवाच्या सहवासात आपण राहत आहोत ही भावना त्यांना येते. ती जास्त चांगला अभ्यास करतात. वास्तुपुरुष जेथे असेल त्या खोलीत मुले एकट्याने राहायला घाबरत नाहीत. सगुण उपासक भक्ताला साधना करताना भगवंत श्री हे त्याच्या समवेत आहेत ही भावना असते. मूर्ती, तसबीर, पालखी असे काही भगवंत श्रींचे सगुण रूप त्याच्या समवेत असते. त्यामुळे तो मोठ्या उत्साहात यात्रा करत असतो. पंढरपूरला जाताना वारकरी वारी समवेत पांडुरंगालाही घेऊन जात असतात. निर्गुण उपासक भक्त भगवंत श्रींना शोधायला निघालेला असतो. त्यामुळे तो एकटाच यात्रा करत असतो. हे क्लेशकारक होते. जेथे देहधारी आणि अव्यक्तासक्त चेतसाम असे शब्द वापरले आहेत, निर्गुण उपासक देहधारी साधकाचे चित्त अव्यक्त आत्मतत्वात आसक्त झालेले असते. तो साधना करत असतो, अदृश्याचा शोध चाललेला असतो. परंतु हा शोध लागेपर्यंत तो देहधारी निर्गुण उपासक अदृश्यावर आसक्त राहतो. आत्मब्रह्म तत्वाचा शोध पूर्ण होईपर्यंत तो देहधारीच असतो. आपल्या विषयात आसक्त असतो. त्याला शेवटपर्यंत अस्मी म्हणजे मी आहे हे स्फुरण सतत असते. यामधून तो अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बाहेर येऊ शकत नाही. याचे साधना करत असताना क्लेश होतात.
सगुण उपासक सुरुवातीला स्वतःला भगवंत श्रींचे चरणी अर्पण करून मोकळा होतो. मी तुझ्याद्वारी आलेला आहे, आता माझं जे काही करायचं आहे ते तू कर. मी साक्षी राहून फक्त ते मी करत असलेले पाहत राहीन. सगुण उपासक भक्त पहिल्याच पावलालाच देवाचे पायी भक्तीत बुडून जातो. निर्गुण उपासक भक्ताला ज्ञानयोग साध्य करून शेवटी भक्तिमार्गालाच येऊन मिळावे लागते. याचा अर्थ त्याला मधल्या काळात ज्ञानयोगाचे कष्ट घ्यावे लागतात. शेवटी भक्तिमार्गानेच त्याची साधना सुफळ होते. हरिओम.